कसे रसरशीत दिसत आहेत ना गुलाबजाम. कधी खाल्ली आहे गुलाबजामची मसाला भाजी? अगदी रसरशीत गुलाबजामची मसाला भाजी बनवली आज आपण. कशी करायची आहे बघायचं आहे. चला तर मग. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत रसरशीत गुलाबजामची भाजी कशी करायची. त्याकरता आपण इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, काजू, आलं, मिरची, खडा मसाला. आता एका कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापत आलं की यामध्ये आपल्याला पातळ चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडासा सोनेरीसर होत आला की आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. त्याला थोडासा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, थोडासा सोनेरीसर झाला की आपण यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटोही आपण इथे उभे उभे चिरून घेतलेले आहे. खूप बारीक करायची गरज नाही. छान टोमॅटो पण याच्यामध्ये आपल्याला थोडे परतवून घ्यायचे आहे. आता यात टाकूया आपण चिरून घेतलेली बारीक हिरवी मिरची. साधारण 2 हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहे. त्यानंतर लसूण एक 6-7 पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आलं, हा खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये वेलची, दालचिनी आणि मिरे घातलेले आहेत आपण. त्यानंतर आलं आपण टाकलं यामध्ये, कोथिंबीर आणि काजू आपण टाकून घेतलेले आहे. थोडंसं आपण यामध्ये मिरपूड टाकून घेणार आहोत, कारण मिरे मी अगदीच 2-3 घेतले होते. थोडीशी मिरपूड टाकून घेतली आहे आणि ही व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. छान याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. असं एरवी तर आपण पनीरच्या बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या करत असतो. पनीर मसाला, मलाई पनीर, पनीर हंडी. पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान आणि खूप चविष्ट होते ही भाजी. नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि अतिशय खायला चविष्ट लागणारी ही भाजी करून बघा. तर लाल तिखट आपण यामध्ये टाकणार आहोत. 1.5 चमचा लाल तिखट आपण यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर हळद, 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा मसाला. हे छान व्यवस्थित एकसारखं परतवून घ्यायचं आहे. इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे. तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल. छान चव येते त्याच्याने सुद्धा. आता हे छान एकसारखं हलवून व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून यावर आपल्याला वाफवायचं आहे, जेणेकरून हे मऊ होईल आणि याची जी ग्रेव्ही आपण बनवू ती छान होईल. ह्या पद्धतीने आपण थोडंसं हलवून घेणार आहोत. एकत्र करून वाफवून घेऊयात आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. छान एकत्र करायचं आहे आणि आपली हे सगळं छान वाफवलं गेलेलं आहे. तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपली ग्रेव्ही थंड होते, सगळं ते मटेरियल थंड होतं तोपर्यंत आपण इथे पुढची प्रोसेस करूया. यासाठी आपण इथे घेतलेला आहे पनीर, बटाटा जो उकडवून घेतलेला आहे आणि आलं, हिरवी मिरची, मीठ, लसूण आणि इथे घेतलं आहे तांदळाचं पीठ. आता हे जे पनीर आहे हे आपल्याला छान बारीक किसून घ्यायचं आहे. हे पनीर आपलं घरचं बनवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात. या पद्धतीने आपण हे आता किसून घेणार आहोत सगळं. आणि पनीर जे आहे ते हे होममेड पनीर आहे, ते तुम्हाला मी दाखवते. छान तुम्ही बघाल, एकदम मस्त तयार झालेलं आहे. विकत आणायची गरज नाही. घरीसुद्धा खूप छान पनीर बनवता येतं आणि खूप सॉफ्ट होतं हे. प्लस आपण फ्रेश पनीर घरी वापरू शकतो. जास्त वेळही लागत नाही पनीर बनवायला. या पद्धतीने आता आपण हे सगळं छान एकसारखं किसून घेऊया. थोडेसे गोळे राहिलेत तरी काही हरकत नाही. पनीर आपलं इथं छान सॉफ्ट आहे की ते नुसतंच एकत्र करून कुस्करलं असतं तरीही चाललं असतं, पण बारीक किसलं म्हणजे ते छान होतं. आता हे सगळं आपलं किसून झालेलं आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत हा
शिजवून घेतलेला बटाटा, मीडियम साईजचा बटाटा शिजवून स्मॅश करून ठेवलेला होता आणि आलं, लसूण, मिरची, चवीनुसार मीठ हे सगळं आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे सगळं एक एक चमचा घेतलेला आहे. हे छान व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि बाइंडिंगसाठी आपण इथे वापरणार आहोत तांदळाचं पीठ. इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता जर कॉर्नफ्लॉवर असेल तर. ते नसेल तर मैदा वापरला तरीही चालतो. 1.5 टेबलस्पून इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे छान सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला. सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित मळल्यासारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण याचे जे गोळे बनवू छोटे छोटे ते छान एकसारखे होतील. तर यामध्ये टाकली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं एकत्र करून घेऊया. हे छान सगळं एकत्र झालेलं आहे. ते बघू शकता छान मस्त बाइंडिंग झालेलं आहे त्याला तांदळाच्या पिठाचा आणि इथे गोळाही तयार होतोय व्यवस्थित. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. आपल्याला याचे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. बघाल तुम्ही इथे छान झालेलं आहे तयार. या पद्धतीने आपण हे सगळ्या याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवू शकतो. याचे तुम्ही तुमच्या साईज तुम्हाला आवडेल त्या साईजचे गोळे करू शकतात. इवन तुम्ही याला आवडेल तो शेपही देऊ शकता. तुम्हाला सिलेंड्रिकल बनवायचं असेल तसं करा, किंवा जर कटर्स असतील काही साचे असतील तर त्यामध्ये टाकून तुम्ही वेगळे कुठले शेप्सही याला देऊ शकतात. आता हे छान असे सगळे पण इथे बनवून घेणार आहोत. हे मी सगळे बनवून घेते, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, आवडत असेल तर कमेंट्स करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता इथे एक कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये हे जे आपण बनवून घेतलेले आहेत गोळे ते सगळे तळून घ्यायचे आहे. तेल आपल्याला खूप तापवायचं नाही आहे. आपल्याला एकदम लो फ्लेमवर हे छान सोनेरी रंगाचे तळून घ्यायचे आहेत. खूप तेल तापलं तर वरून फक्त ते लाल होतील आणि आतमध्ये असं कचरट राहतील. तसं करायचं नाही आहे. एकदम लो फ्लेमवर आपल्याला याला छान हलकंसं तळून घ्यायचं आहे, सोनेरी रंग येऊपर्यंत व्यवस्थित, जेणेकरून आतूनही व्यवस्थित तळले जातील आणि बाहेरूनही. या पद्धतीने आता हे सगळे आपण तळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता त्याला छान असा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. हे आपण तळून झाले की काढून घेऊयात. आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेले सुद्धा तळून घेऊया. इथे आपण जी ग्रेव्हीसाठी करून घेतलं होतं ते सुद्धा व्यवस्थित गार झालेलं आहे. आता हे मिक्सरला वाटून घेऊया, म्हणजे याची छान ग्रेव्ही तयार होईल. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला एकदम छान बारीक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण त्याच कढईमध्ये
तेल टाकून घेऊया. ह्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे, म्हणजे आपला जो ग्रेव्हीचं जे थोडंफार आहे ते छान त्याचीच टेस्ट आपली पूर्ण येईल. तर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात. ह्या पद्धतीच्या ज्या भाज्या असतात त्यांना बटर आणि तेल असं एकत्र करून फोडणी देतात, पण आम्ही शक्यतो बटर टाळतो म्हणून मी इथे तूप टाकलेलं आहे. आता इथे आपण 1 चमचा तेलही टाकून घेतलेला आहे. तूप आपलं विरघळलं की तेल टाकून घ्यायचं. 1 चमचा तेल मी इथे टाकलेलं आहे. आता हे छान थोडं गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली होती ती. पण यामध्ये आता ही आपली ग्रेव्ही सगळी काढून घेऊया आणि हिला छान हलवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, लो पण नाही आणि खूप हाय पण नाही. याला मीडियम फ्लेमवर आपण आता करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून ना खाली लागणार नाही. आपण तीच कढई वापरली आहे त्यामुळे थोडंसं खाली चटकण्याची शक्यता असते, म्हणून थोडं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही बनवली होती त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये स्वच्छ करून ओतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता साईडने आत्ताच किती छान त्याचा कलर उतरायला लागला, तेल सुटायला लागलं की मस्त ग्रेव्ही तयार होते. आणि याला छान उकळून घेऊया. आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट हवी, किती पातळ हवी यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता हिला थोडंसं उकळ आली की एक अंदाज घेऊन आपल्याला परत यामध्ये पाणी वाढवायचं आहे. यामध्ये आपण अजून साधारण मी 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. सगळं एकसारखं हलवून याला परत उकळवून घ्यायचं आहे. आता या स्थितीला थोडा गॅस वाढवला तरीही चालेल, म्हणजे आपली ग्रेव्ही पटकन उकळेल. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा मसाला टाकून घेणार आहोत. अगदी थोडासा टाकायचा आहे आपल्याला आणि एक अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट इथे वापरलेलं आहे ते टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे छान उकळू द्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित उकळ काढून घ्यायची आहे याला, जी ग्रेव्ही आपली छान शिजते. आपण असंही आधीच ग्रेव्हीसाठी जे टोमॅटो ते होतं ते शिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त गरज पडत नाही. पण पाणी आपल्याला जे आहे ते व्यवस्थित उकळून घेण्यासाठी शिजवायचं आहे. आणि यामध्ये टाकलेलं आहे फ्रेश क्रीम. तुम्ही हवं असेल तर विकतचं फ्रेश क्रीम आणलं तरीही चालतं, किंवा आपली दुधावरची जी साय असते ताजी ताजी ती काढायची, व्यवस्थित फेटून घ्यायची आणि ती वापरली तरी चालते. आता हे आपलं छान उकळलेलं आहे ग्रेव्ही. यामध्ये आपण जे पनीरचे बॉल्स बनवून घेतले होते ते सगळे यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे मुळात आपण तळून घेतलेले आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही. ग्रेव्हीत टाकल्या लगेचच गॅस बंद केला तरीही चालेल, किंवा तुम्ही अगदी सर्व करताना सुद्धा हे प्लेटमध्ये वाढलेत ग्रेव्हीवर तरीही चालते. आपली भाजी छान तयार आहे. गॅस बंद करूया आणि हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. वाटतात ना अगदी गुलाबजाम, छान रसरशीत गुलाबजामची मसाला भाजी आपली तयार आहे, म्हणजे पनीरची भाजी आपली तयार आहे. कशी झाली नक्की सांगाल. तुम्ही ही करून बघा, आवडली तर लाईक करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.